बीडमधल्या बंदूकधारी लोकांचे फोटो आणि व्हिडिओ सध्या ट्विट करण्याची मालिका कायम ठेवत अंजली दमनिया यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय। परवाना नसताना सुद्धा लोकांच्या हाती बंदूक देणारे हे कोण आहेत? इतक्या मोठ्या प्रमाणात बंदुकांचा वापर फक्त दहशतीसाठीच होतोय का? हे प्रश्न सातत्यानं बीडमधल्या राजकीय नेतृत्वाला विचारले जातात। पाहूया। बीडमध्ये बंदूक कमरेला लावून हवेत गोळीबार करणं हे एक पॅशन झाल्याचं म्हणत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी पुन्हा काही फोटो ट्विट करत पोलीस खात्याला कारवाईचं आवाहन केलंय। सुशील वाल्मिक कराड नावाच्या तरुणाचा हा फोटो अंजली दमनियांनी ट्विट केलाय। कमरेला बंदूक आणि पाठीमागे 2.25 ते 3.5 करोड रुपयांची गाडी आहे। ही वाल्मिक कराड यांची गाडी असून तिच्या किमतीचा फोटो टाकून ही कष्टाची गाडी असावी असा मिश्किल सवाल सुद्धा दमनियांनी केलाय। याशिवाय सुशील वाल्मिक कराडच्या नावे कोणताही शस्त्र परवाना नसल्याचंही दमनियांनी म्हटलंय। दिघोळावा गावचे सरपंच बाळासाहेब सोनवणे यांचेही गोळीबार करतानाचे काही व्हिडिओ दमनियांनी ट्विट केलेत। आपल्याला संबंधित व्यक्तीवर खंडणी, अपहरण असे अनेक प्रकारचे गुन्हे असल्याची माहिती मिळाल्यामुळे एसपींनी याबाबत खात्री करून गुन्हा नोंदवावा अशी मागणी करण्यात आली आहे। तर एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्तीनं धनंजय मुंडे मंत्री झाल्यानंतर हवेत गोळीबार केला होता अशी ही माहिती मिळाल्याचं दमनियांनी म्हटलंय। माणिक फड नावाच्या एका व्यक्तीचा फोटो शेअर करत हा धनंजय मुंडे समर्थक मिळालेल्या माहितीप्रमाणे हफ्ते गोळा करणं, गरिबांना त्रास देणं अशी कामं करत असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर हा व्यक्ती ही सगळी कामं परळी लगत करत असल्याचंही दमनियांनी म्हटलंय। दरम्यान धनंजय मुंडे समर्थक कैलास फडला काही तासातच जामीन मिळालाय। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनियांनी कैलास फडचा हवेत गोळीबार करत असतानाचा फोटो ट्विट करून एसपींकडे तक्रार दाखल केली होती। या प्रकरणात काल अटक आणि नंतर जामीन सुद्धा देण्यात आला। दमनियांच्या मागणीनंतर कारवाई झाली असली तरी सत्ताधारी आमदार सुरेश धस यांनी सुद्धा कैलास फडवर माधव जाधव मारहाण प्रकरणात सुद्धा कारवाईची मागणी केली आहे। की कित्येक गावांच्या सरपंचांकडे पिस्तूल आहेत आणि काहींच्या मुलांकडे देखील आहेत। तर हे लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे की तिथे कुठल्या कुठल्या प्रकारे दहशत करतात लोक। म्हणजे आज जर तुम्ही कोणी आवाज उचलायचा म्हटला तर उचलूच शकत नाहीये, इतकी दहशत निर्माण करण्यात आली आहे। तर ती दहशत किती आहे हे महाराष्ट्रापर्यंत पोहोचण्यासाठी मी एकानंतर एक ते ट्विट करते। ट्विट केल्याच्या आधी मी नवनीत कावत जे एसपी आहेत बीडचे त्यांच्याकडे ती माहिती पाठवते, तुम्ही ह्याला व्हेरीफाय करा हे देखील लिहिते। आणि प्रत्येक याच्यात नवनीत सर जे करतायत त्यांना माझा खरं मनापासून सलाम। एक चांगले ऑफिसर बीडला मिळाले ज्याच्यामुळे बऱ्याच गोष्टीत गुन्हे देखील दाखल होत आहेत। बरं वाटतंय बघून, कारण दहशत संपवायला त्यांच्यासारख्या ऑफिसर्सची खरंच गरज आहे। आणि पिस्तुलाच्या लायसनीला शिफारशी कोणाच्या आहेत? अरे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गाड्या पुजताना वर गोळ्या हाणतात तुम्ही, आणि बापाचं लायसन आणि पोरगा पिस्तूल लावतोय। काय चाललंय या बीड जिल्ह्यामध्ये? आणि हे लायसन कोणी दिले? त्यांना ते रद्द करावेत। आणि त्यांच्या माधव जाधवचं काय दोष होता? माधव जाधवच्या क्लिपा बघितल्या नाही का तुम्ही? नमिता मुंदडांचं मतदान कशामुळे कमी झालं? माधव जाधवला रट्टून हाणलंय आणि गोळ्या ते पोलिसांना काय भाषेत बोलतय ते बारका पोरगा? मीडियाला दिसत नाही तुम्हाला? त्या माधव जाधव असं वरून तो पोरगा असं बोलतोय कुणाला? पोलिसाला। आतापर्यंत दमनियांनी बीड आणि परळी भागातल्या अनेक बंदूकधारी लोकांचे फोटो टाकत दहशत माजवणं, विना परवाना शस्त्र बाळगणं या संदर्भात अनेक आरोप करत बीडमधल्या बंदूक कल्चरवर बोट ठेवलंय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।